मुख्यमंत्र्यान ऑलरेडी सगळ्यांक प्रेस कॉन्फरन्साक सांगिल्लें आसा की ह्या वर्साक NEP जे एकेडमीक स्ट्रक्चर जे आसा गेल्या वर्साक आमी फावंडेशन लेवलीचेर सुरू केल्लें, ह्या वर्साक आमी सेकंडरी लेवलीचेर म्हळ्यार 9वेक सुरू करतात. आतां ह्या वर्साक जेन्ना आमी 9वेक सुरू करतले, फुडल्या वर्साक आमी 6वेक आनी 3रेक सुरू करतले. म्हळ्यार हे सुरू करपा फाटलो ताका एक पॅटर्न आसा. त्याच वर्साक कित्याक आनी हांगाच कित्याक 9वेक हें सांगपा खातीर हांव तुमकां सांगता. फुडल्या वर्स ज्या वर्साक आमी गेल्या वर्साक 5वेक सुरू केल्ल्यान, ह्या वर्साक गेल्या वर्साक फावंडेशन 1 सुरू केल्ल्यान ह्या वर्साक फावंडेशन 2 जातलें सुरू. मागीर तेजे फुडल्या वर्साक फावंडेशन 3 जातलें, तेजे फुडल्या वर्साक फावंडेशन 4 आनी मागीर फावंडेशन 5. तशेंच फुडल्या वर्सा सावन आमचे 3रेक सुरू जातलें, तेजे फुडल्या वर्साक 4वेक आनी तेजे फुडल्या वर्साक 5वेक. ह्या वर्साक 9वेक, फुडल्या वर्साक 10वेक, मागीर 11वेक, मागीर 12वेक. अशें आमी जेन्ना करतले तेन्ना तुमी जर कॅल्क्युलेट केल्यार तुमच्या लक्षांत येतलें 27-28 ह्या वर्साक इयर 27-28 ह्या वर्साक आमी सगळे कवर करतले. मग फावंडेशन 1 to 10 त्या प्रमाणे हें प्लॅनिंग केल्लें आसा. आनी 27-28 आमी जेन्ना हें सोंपयले नंतर 28-29 आमी मागीर फिजिकल स्ट्रक्चरींग जें कितें गरज आसा तेजे खातीर दवरिल्लें आसा. फिजिकल स्ट्रक्चरींग म्हळ्यार कितें की आतां थोडे कडेन फक्त हायर सेकंडरीच आसा, हायस्कूल ना. थोडे कडेन फक्त हायस्कूल आसा, हायर सेकंडरी ना. आतां NEP कितें म्हणटा की 9वी, 10वी, 11वी, 12वी ही एक जाय. थोडे कडेन 5वी हायस्कुला भितर आसा, पूण NEP कितें म्हणटा 5वी प्रायमरी स्कुला भितर येवपा जाय. म्हळ्यार 3री, 4थी आनी 5वी ही आमची प्रिपरेटरी स्टेज आसा. म्हणजे हे सगळें फिजिकल स्ट्रक्चरींग कशें करतले, म्हळ्यार 2 हायर सेकंडरी आनी हायस्कुलाक टायप करतले काय कितें, हे सगळें मागीर आमी ज्या वेळार आमचे एकेडमीक रिस्ट्रक्चरींग कंप्लीट जातलें तेन्ना आमी फिजिकल रिस्ट्रक्चरिंगा कडेन वतले. कारण होच एप्रोच दवरले जायत जाल्यार आमचे सगळे सोल्युशन, सगळे प्रश्नाक आमचे सोल्युशन मेळटली आनी आमचे ते वेवस्थीत इम्प्लिमेंटेशन जातलें. एकेडमीक रिस्ट्रक्चरिंगा खातीर आमी आतां 9वेक ह्या वर्साक वता. आतां 9वेक जेन्ना आमी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचो जेन्ना करिक्युलम आमी लायतले म्हणटा तेन्ना नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हण ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटान NCERT फायनलायज केल्लो आसा. आमी फक्त तो एडॉप्ट करतात आनी आमचे जे लोकल कंडिशन कशें आसा त्या प्रमाणे जे आमचे कितें इनपूट आसा ते तातूंत घालतात. पूण अदरवायज हो आमी तयार केल्लो फ्रेमवर्क न्ही, हो नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आनी नॅशनल क्रेडीट फ्रेमवर्क हे ऑलरेडी पूर्ण करून ते पब्लीश जाल्ले आसा. ते वेबसायटीचेरय तुमकां मेळपाक शकता NCERTच्या. तातूंतलो जो फायनल जो आसा जुलय म्हयन्याक केल्लो तो जुलय 2023 केल्लो तो रेफर करा, तो लास्ट फायनल. त्या प्रमाणे आमी हो ह्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्का प्रमाणे प्रत्येक स्टेजी खातीर आमी वेगवेगळी कमिटी केल्ली. 9वी, 10वी, 11वी, 12वी सेकंडरी कमिटी जी आसा तेजे खातीर चेअरमन आशिल्ले एक्स गोवा बोर्डाचे चेअरमन श्री रिबेलो ते बसला हांगा. सो तेंचे अंडर आमी कमिटी केली. ताणें रिपोर्ट पयलींच दिल्लो आसा आनी तो रिपोर्ट एडॉप्ट केल्या नंतर आनी तेजेर वेगवेगळ्या स्टेक होल्डरा कडेन उलयल्या नंतर आमी आतां इम्प्लिमेंटेशनाक वता. हेडमास्टरांची सगळ्या हेडमास्टरांची मिटींग आमी हेच्या पयलीं एक 1.5 म्हयने पयलीं घेतिल्ली आनी तांकां सांगिल्लें आमी परतो वचचे पयलीं तुमकां बाकी तेन्ना आमी तेंची क्वेरी घेतिल्ल्यो. त्या क्वेरीचेर सोल्युशन काडून आमी परतो तुमची मिटींग घेतले. त्या प्रमाणे आमी आज सकाळीं तांची दोगांची दोन्ही सावथाचे हेडमास्टर आनी नॉर्थाचे हेडमास्टर हांची मिटींग घेवन तांकां एक्सप्लेन केल्ली आसा. आतां सगळ्या जनरल लोकांक कळपा खातीर, पेरंट्साक, ग्रँड्साक आनी विद्यार्थ्यांक कळपा खातीर आमी मुद्दाम सांगता की 9वे खातीर एकूण आतां ज्यो कितें एरियाज आसतल्यो तातूंत लँग्वेज म्हणटा ती एक एरिया. आतां 9वेक 3 लँग्वेजी आसतल्यो. पयल्योय 3 लँग्वेजी आशिल्ल्यो. 3 लँग्वेज फॉर्म्युला पयले आशिल्लो, पूण आतांचो फॉर्म्युला आनी पयलींचो फॉर्म्युला हातूंत फरक इतलोच की पयले फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आनी थर्ड लँग्वेज आशिल्ली. आतां फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज नासतली तर 3 लँग्वेजी एट पास.
तिन्ही लँग्वेजी बरोबरच एकाच स्टँडर्डान आसतले, एकाच बरोबर एकाच तितलीच वेटेज आसतली तिन्ही लँग्वेजी. आता ह्यो 3 लँग्वेजी ज्यो आसात, एक लँग्वेज फॉरेन लँग्वेज म्हणजे ती इंग्लिश आमी दवरला हांगा, आनी 2 लँग्वेजी ज्यो आसात त्यो खंयच्योय 2 इंडियन लँग्वेजी, खंयच्योय 2 इंडियन लँग्वेजी घेवपाक जाता. आता थोड्या हेडमास्टरांनी आमकां फाटली खेपे जेन्ना आमची तेंची मिटींग जाली तेन्ना आमच्या नजरेक हाडून दिले की थोडे जाण फ्रेंच, पोर्चुगीज आनी जर्मन लँग्वेज बी ऑप्ट करपाक सोदतात आनी तांकां आमी तशें रिलॅक्सेशन दितले जो पर्यंत सगळी NEP रोल आउट जायना आनी जो पर्यंत तशा रिलॅक्सेशनाची गरज आसा अशें दिसता तो पर्यंत सगळ्यांक रिलॅक्सेशन मेळटलें. पोर्चुगीज, जर्मन आनी फ्रेंच किंवा आनी खंयची लँग्वेज कोण ऑप्ट करता जाल्यार. आता बाकीची जो 27-28 पर्यंतूच असतले रिलॅक्सेशन ना केन्ना पर्यंत जो पर्यंत आमकां दिसता गरज खरोखर आसा त्या प्रमाणे. पण आयचे तारखेक ती गरज आसा अशें आमकां दिसता, पूण मुखार आमकां आमी पळयतले की बाबा भुरगे खरेंच ऑप्ट करता काय कितें. आनी आयचे तारखेक खुबशे जाण ऑप्ट कित्या खातीर करतात, कारण ती थर्ड लँग्वेज आसा. आज मुखार थर्ड लँग्वेज आसना, सगळे लँग्वेज एट पार जातले, बरोबर न्ही. सगळे लँग्वेजी एट पार जातले आनी जमताकपणे ऑप्ट करतातच जाय आनी तसो बेनिफिशियल आसा अशें दिसता जाय जाल्यार तेन्ना सरकार डिसिजन घेतलें सोडपाक मेळटली तातूंत. हय, खंयच्योय 2 इंडियन लँग्वेजी, हिंदीच जाय म्हणना, खंयच्योय 2 इंडियन लँग्वेजी घेवपाच्यो. हिंदी सद्या कंपल्सरी आसा ना तशें आसना, हेजे मुखार आसना. खंयच्योय 2 लँग्वेजी इंडियन नेटिव्हाच्यो घेवपाच्यो. कोंकणी मराठी घेतला जाता, कोंकणी हिंदी घेतला जाता, मराठी हिंदी घेतला जाता, खंयची घ्या, मात ताका काय हें ना. फॉरेन लँग्वेज कंपल्सरी ना इंग्लिश कंपल्सरी. फॉरेन लँग्वेज इंग्लिशच फक्त. एक खंयची फॉरेन लँग्वेज घेवपाक मेळटा, 2 इंडियन कंपल्सरी ना. एक खंयची फॉरेन घेवपाक मेळटा ती फक्त इंग्लिशूच मेळटा. ते आमी हांगा इंग्लीश दवरला कित्याक ती सगळ्याक इंग्लीश सोंपी पडटली म्हणून. ना तुम्ही फ्रेंच, पोर्तुगीज बी म्हणटा ती घेवपाक मेळटली का म्हणटा. ती घेवपाक मेळटली, 2 मेळटा. ती आमी रिलॅक्सेशना अंडर तें दिला घेवपाक. So then it will general relaxation घेतलो खंय उलो, so it will replace English. ना तशी ना, ते इंग्लीश तशें रिप्लेस जावचें ना. मात तो जेन्ना पळय भुरगो रिलॅक्सेशन घेतलो तेन्ना आमी ताका सांगतले की खंयच्योय 3 लँग्वेजी तूं घे, एक इंडियन लँग्वेज कंपल्सरी अशें जाता. एक इंडियन लँग्वेज कंपल्सरी आनी दुसरें रिलॅक्सेशन. तेका रिलॅक्सेशनाक वचते तांकां कांयच घाल ना. आतां गोंधळ असो जाता, तुमी आतां पयलीं म्हटलें 2 इंडियन लँग्वेज कंपल्सरी, हेच्या पयलीं तुमी म्हटलें. ना आनी आतां तुमी म्हणटा एक इंडियन लँग्वेज कंपल्सरी. गोंधळ जाता. तशें न्ही. आमी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे एक फॉरेन लँग्वेज आनी 2 इंडियन लँग्वेज, 2 इंडियन लँग्वेज आनी एक फॉरेन लँग्वेज. आता थोडे जाण ऑलरेडी जे पळय ऑलरेडी शिकतात की फ्रेंच शिकतात, पोर्चुगीज शिकतात किंवा जर्मन शिकतात, तांकां अलाव करतले आमी रिलॅक्सेशन क्लॉजाच्या अंडर घेवपाक. इन दॅट केस एक इंडियन लँग्वेज उरतली तेजे कडेन, 2 फॉरेन लँग्वेज जातली. त्याच्या नंतर जो सब्जेक्ट आसा मॅथमॅटिक्स आनी कॉम्प्युटेशनल थिंकिंग, मागीर सायन्स आणि त्यानंतर सोशल सायन्स. ह्यो सगळ्यो ज्यो पळय हे एरियाज आसा, लँग्वेज, मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटेशनल थिंकिंग, सायन्स आनी सोशल सायन्स, हांकां टोटल आवर्स जे आसात ते लँग्वेजीक 120 आवर्स मेळटले. एक लँग्वेजीक, इंडिविज्युअल लँग्वेजीक 120 आवर्स इंस्ट्रक्शनल आवर्स. मॅथमॅटिक्साक 150 इंस्ट्रक्शनल आवर्स, सायन्साक 150 इंस्ट्रक्शनल आवर्स आणि सोशल सायन्साक 150 इंस्ट्रक्शनल आवर्स. आणि क्रेडिटाच्या भाशेक जर उलयता जायत जाल्यार आतां नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क क्रेडिटाच्या भाशेक उलयता. ताका लागून लँग्वेज 4 क्रेडिट आसतले आणि मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्साक 5 क्रेडिट आसतले. 5 क्रेडिट. हाची जी एक्झाम जाता तेजो पॅटर्न कसो आसतलो की बोर्ड पेपर धाडटलो ह्या 5 सब्जेक्टाचो. बोर्ड पेपर धाडटले आणि तांणी इव्हॅल्युएट करपाचें नोवेक. इव्हॅल्युएशन
लोकल लेवलीचेर जातले आनी मार्क तेणे अपलोड करपाचे. KG will be set by the OA board. However, evaluation प्रत्येक स्कूलाच्या लेवलीचेर जातले. आता पेपर इज एट स्कूल लेवलीचेर जाता, इव्हॅल्युएशन स्कूल लेवलीचेर जाता. म्हणजे जशी SSC बोर्ड एक्झाम असते तशी जातली, पण पेपर स्कुलातल्या स्कुलांना तपासतात. हय पण एकाच टायमाचेर सगळ्यांची तशी बोर्डाची जातात. हय आणि ते पेपर तो बोर्ड काढतात. हय एकाच टायमाचेर एकाच टायमाचेर. आणि बोर्ड जाता ती सेमिस्टर सिस्टम जाता. 2 सेमिस्टर. 2 सेमिस्टर. मग एक्झामिन नाही. ना ह्यो बोर्डाचे सांग बोर्डाचे. 2 सेमिस्टर जातले, 2 सेमिस्टरांक जातले. हे 9वीचे. त्याचे मुखाल्ले सब्जेक्ट जे आसा ते इंटरडिसिप्लिनरी एरिया आणि हातूंत भितर ह्या सब्जेक्टा अंडर जे टॉपिक कवर जातले ह्या वर्सा हो नवो सब्जेक्ट लायता. एनवायरमेंट एज्युकेशन, ज्युनियर रेड क्रॉस, स्काउटिंग अँड गायडिंग, NCC आणि हेजे भायर फिनान्शियल लिटरसी जो पार्ट जो आसा जो भुरग्यांक कळपाक जाय त्या लेवलीचेर तो हातूंत भितर इन्क्लूड जातलो. त्याच प्रमाणे हातूंत भितर हेय इन्क्लूड जातले जे कितें जनरल लॉ रुल्स अँड रेग्युलेशन, ट्रॅफिक रुल्स, बाकीचे रूल्स, जनरल लॉज हातूंत भितर इन्क्लूड जातले. आणि इलेक्टोरल अवेअरनेस तोय हातूंत भितर इन्क्लूड जाता. आमची एक्झाम असतली त्या पेपराची. हातूंतले ह्यो एग्जाम लोकल लेवल, स्कूल लेवल त्याचा पॅटर्नच तसो आसा हेजो. आणि हे सगळ्यांचे मार्क्स जे असतात ते अपलोड करचे पडटले. अपलोड आणि रिझल्ट तो असो बोर्डावर डिक्लेअर जातो तसो प्रत्येक स्कूल लेवलाचेर. मुखाल्लो सब्जेक्ट आसा वोकेशनल एज्युकेशन हो नवो सब्जेक्ट लागतलो. हो स्किल बेस्ड वोकेशनल एज्युकेशन हो सब्जेक्ट जातो, नवो सब्जेक्ट. तो खंयचो प्रत्येक हेका एक तर जो पळय आतां सद्याक कॉम्प्युटर तुमच्याकडे घेतले आसा सब्जेक्ट, मुखार कॉम्प्युटर आसना. हो नवो स्किल बेस्ड जर आसत कॉम्प्युटरा भितरूच जर ते स्किल बेस्ड घेवपाक सोदता जाल्यार आमी सिलेबस तयार केल्लो आसा. कोडिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हाचेर. आणि तो जर एक तर घेवपाक मेळटलो किंवा तांकां ऑप्शन जाय की तांकां ऑप्शन जाय नॅशनल स्किल क्वालिटी फ्रेमवर्क अंडर तांकां तो जो टीचर आसा तो आमी अवेलेबल करून दितले आनी सगळ्या स्कुलांक. आणि त्या प्रमाणे ऑप्शन भुरग्यांक मेळटलो. एक तर हो घेतलो तो सब्जेक्ट ताका आमी प्रोवायड करतले. कितें स्ट्रीम तातूंत 15 स्ट्रीम आसा, पूण 15 स्ट्रीमीक ऑप्शन मेळचे ना प्रत्येक स्कुलाक. प्रत्येक स्कुलाक मागीर स्टुडंट स्ट्रेंथ कशें आसा, मिनिमम 15 भुरग्यांक जर ऑप्शनल मागलो जाल्यार आमी दितले ताका. आणि 2 गजालीचेर घडटले. एक म्हणल्यार ते तुमची मिनिमम 15 भुरगीं जाय पडटले ऑप्शन मागपा खातीर. आणि दुसरें आमचे कडेन त्या रिलेवंट फिल्डाचो एक्सपर्ट टीचर आसचो पडटलो. आमी टीचर जेन्ना पळय आतां एडवर्टायज दिवन टीचर मागितले तर तो टीचर त्या एरियेचो आसचो पडटलो. तो आसूं जाय जाल्यार ती स्ट्रीम घेवपाक मेळटली. नाजाल्यार अशी स्ट्रीम खुबश्यो आसा अंडर नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्क. तेजी लिस्ट आमी तुमचे कडेन मागीर शेअर करता. मागीरचो सब्जेक्ट जो आसा फिजिकल एज्युकेशन अँड वेलबिंग, तेका वोकेशनल एज्युकेशनाक 5 क्रेडिट आसा. इंटरडिसिप्लिनरी एरियाक 4 क्रेडिट आसा. आणि फिजिकल एज्युकेशनाक 2 क्रेडिट आसा. फिजिकल एज्युकेशनाक टोटल वर्किंग आवर्स 60 आसात. वोकेशनल एज्युकेशनाक टोटल इंस्ट्रक्शनल आवर्स 150 आसात. आणि इंटरडिसिप्लिनरी एरियाक टोटल इंस्ट्रक्शनल आवर्स 120 आसात. तेजे मुखाल्लो सब्जेक्ट आसा आर्ट एज्युकेशन. आर्ट एज्युकेशनाच्या अंडर भुरग्यांक परतो भुरग्यांनी खंयचें आर्ट घेवपाक मेळटलें भुरग्यांक
15 भुरगे मिनिमम जाय पडटले एक चॉयस मागतलो चॉयस ना जाल्यार खंयचो एक मेळटलो तांकां आर्ट एज्युकेशना भितर आसात म्हळ्यार फायन आर्ट म्युजीक थिएटर आर्ट भरतनाट्यम मागीर म्युजिका भितर कथक म्युजिका भितर हार्मोनियम तबला ऑर वोकल म्युजीक पूण हेच खंयचोय एक स्ट्रीम मेळटली जर 15 भुरग्यांच्या वयर चॉयस मागपी मेळ्ळें जाल्यार 2 चॉयस मेळटा ऑप्शनल ऑप्शन मेळटा पण सध्या ते आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटातले ते 8वी पर्यंत आसा ते 8वी पर्यंत जातले ते 12वी जातले ते 8वी पर्यंत आसा हे 9वेक आसा ते 9वेक आसा हे 9वेक आसा म्हणजे आता जो फायन आर्ट म्हणजे ड्रॉइंग जो सब्जेक्ट आसलो पळय तो 8वी मेरेन 7वी मेरेन आसलो तो आतां 9वेकूय घेवपाक मेळटलो तेंका ड्रॉइंग सो चॉयस आणि आता जेंका पळय गरज आसा टिचराची जर टिचर अवेलेबल ना तेंका आमी टिचर प्रोवायड करता नाही ड्रॉइंगाचो ऑलरेडी टीचर आसतात स्कुलान हय जो आसा तेंका तेमी यूज करपाचो थोडी स्कुलान ना तेंका आमी खंयचो दुसरो प्रोवायड करतले जाय ते किंवा ड्रॉइंग टिचराक समजा फूल वर्कलोड आसा आनी तेका घेवपाक मेळना थंय आमी प्रोवायड करता आनी जंय चॉयस दिवपाक शक्यता आसा थंय चॉयस दिता जंय चॉयस दिवपाक शक्यता ना म्हाका फॉर एग्जाम्पल भुरगींच कमी आसा मिनिमम 15 भुरग्यांक हो आमी टार्गेट दवरला चॉयस दिवपाक भुरग्यांक आता 15च्या जाग्यार पळय जे कडेन 14 जाल्यार आमी ते तशें हार्ड एंड फास्ट करचे ना पूण एक टार्गेट दवरची पडटा ना जाल्यार कितें जातलें एक भुरग्या खातीर एक टीचर काय आमी दिवपाक शकना आता सध्या 4 स्कुलां खातीर एक टीचर दितात न्ही सगळे ग्राउंड मारतात तो वेगळे गजाली तो वर्कलोड ना तसोच आतां आमकां सुरवातेक तशेंच करचें पडटलें इतलो वर्कलोड ताका मेळचो ना सो तसो तो राउंड मारतलो पूण चॉयस भुरग्यांक दिता मिनिमम 15 भुरगीं जाय वो जो आसा वो 9वेचो करिक्युलम एकेडमिक हो 9 लागतलो आता हातूंत भितर मेन फरक आसा 9वेक जी मॅथमॅटिक्स लँग्वेज आनी सायन्स आनी सोशल सायन्स हेतूंत खंयचोच सब्जेक्ट बुकां पुस्तकां किंवा सब्जेक्ट चेंज जाली ना एनसीईआरटीनेच ते चेंज केले ना म्हणजे आमी चेंज केले ना एनसीईआरटीचेच आमी एडॉप्ट केला एनसीईआरटीच्या बुकां चेंज केला पूण फरक खंय आसतलो की अप्रोचा भितर फरक आसतलो टिचींग अप्रोच जो आसा तातूंत भितर फरक आसतलो आता शिकोवप आनी तेंचे इव्हॅल्युएशन हे कॉम्पिटन्सी बेस्ड जातलें कॉम्पिटन्सी बे म्हणजे ना ते सांगता मग ते ताचे भुरग्याक त्याचा जो प्रत्येक जो सब्जेक्ट आसा ताचे आउटकम बेस्ड त्याचा त्या सब्जेक्टाक आमी जेन्ना आसा तेन्ना तेजे आउटकम कितें हे आमी ठरयतले पडटे ते आउटकम मॅच जाले काय कितें तो आउटकम ताणी अचीव केलं काय कितें हो मॅपिंग करचें पडटलें आनी ते तेणी अचीव केलें काय ना तें पळोवचें पडटलें हाजे ट्रेनिंग हे कशें पळोवप हाजे ट्रेनिंग सगळे शिक्षकांक आमी तालुका लेवलीचेर वचून दितले शिकोवपाच्या मॅथोडॉलॉजी भितरले आनी इव्हॅल्युएशना भितर जे कितें ट्रेनिंग जाय ते आमी तालुका लेवलीचेर वचून दितले त्या भायर सायन्स आनी मॅथ्स टीचर जे आसा ताका आमी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरा कडेन जे टॉपमोस्ट इन्स्टिट्यूशन सध्या इंडियेंतले तेंचे कडेन टायअप केल्ले आसा आनी थंय आमी बॅच वायज सगळे सायन्स आनी मॅथ्स टीचराक घातले तांची कॉम्पिटन्सी वाडोवपा खातीर ह्या शिवाय जे इंटरडिसिप्लिनरी एरिया जो आसा तो सब्जेक्ट तो नवो सब्जेक्ट लायला तो कसो शिकोवपाचो ताचे जे कितें ट्रेनिंग आसा ते आमी पडटे आमचे एक्सपर्ट तालुका लेवलीचेर वचून घेतले कारण तो चड करून तो सब्जेक्टूच असो तरेन केल्लो आसा की तो पुस्तकी ज्ञानाचेर अवलंबून ना तो फिल्डार वचपाचें तांकां प्रोजेक्ट घेवपाचे ह्या तरेन जातलो त्या खातीर लागे ट्रेनिंग जे आसा ते एक्सपर्ट डायरेक्ट थंय वतले फिल्डार वतले आनी तालुका वायज ब्लॉक वायज ट्रेनिंग दितले तो कसो शिकोवपाचो सब्जेक्ट ताजेर हे सगळे करतना जो कितें पॅटर्न आसा आमचो बोर्ड जरी पेपर काडटले तो बोर्डाचो पेपर हो परतो कितले पर्सेंट आमी एमसीक्यू 50%
50% हो MCQ बेज आसतलो आणि हो 50% MCQ बेज आणि हो MCQ बेज 50% कित्याक आसतलो की तांकां आतां सांग नवे सालच जे पळय JEE किंवा नीट ह्या एग्जामीचे ट्रेनिंग मेळपाक जाय आणि हो MCQ बेज क्वेश्चन हे मेमरी बेज आसना मात तुवें पाठ केले बरे ते एप्लिकेशन बेज आसता मग कोणाक अशें दिसपाक शकता MCQ आमी सोंपे केले म्हणटात सोंपे केले ना पण निगेटिव्ह मार्किंग आसतले ना निगेटिव्ह मार्किंग आसता निगेटिव्ह मार्किंग फक्त आसना टोकाटोकी करतले भुरगे हां टोकाटोकी करूंक शकता जे निटाक रिस्क घेना मार्किंग ना जाल्यार मागीर 50% क्वेश्चन तुमी ना पळय कशें आसा त्या खातीर आमी निगेटिव्ह मार्किंग तशें दवरप ह्या स्टेजीचेर सारकें जावचें ना आमी ते सारकें जावचें तेजेर खूब आमी सगळे एकाडेमिक्सां बरोबर तेजेर हें करून लास्टाक ह्या हेचेर आयले निगेटिव्ह मार्किंग ह्या स्टेजीचेर दवरप बरोबर जावचें ना अशें आमकां दिसता दुसरी गजाल म्हळ्यार कितें कॉम्पिटन्सी जेन्ना आमी चेक करता तेन्ना भुरग्यांक आमकां कळ्ळें की तेणें ती कॉम्पिटन्सी अचीव केली ना तो गोल तेणें तेका आमी परती त्या ट्रेनींग दिली अशी सिस्टमच अशी गजाल की तेका परती ट्रेनींग दिवपाची तेका परीक्षेक फेल जावन नापास जावन घर धाडप अशें जावचें ना तेजी तेका त्या लेवलीचेर हाडटले आनी ह्या वेळार कितें जातलें की आमकां आमी ज्या पद्दतीन मुखार वचपाक सोदतात त्या पद्दतीन जे कितें मात ते सगळे डिजिटलायज वेन वचपाक सोदतात तेन्ना आमकां स्टुडंटाची कॉम्पिटन्सी चेक जातलीच त्या भायर टिचराची कॉम्पिटन्सी चेक जातली आणि टिचराची कॉम्पिटन्सी जाले नंतर परत आमी टिचराकय अशी बाबा तूं उपयोग ना अशें म्हणचें ना तेकाय आमी ट्रेनींग दितलें आनी प्रत्येक जाणाक सगळ्याकच सगळे तरेची कितें ज्ञान अवलंबून आसता सगळ्याक सगळे तरेचे स्कील आनी हें आसता अशें कांय ना सो जेका ते स्कील ना तेका आमी ते स्कील दिवपाचे प्रयत्न करतले टिचींग जेका खूब ज्ञान आसा तेका टिचींग कळटा पूण सांगपाक जायना टिचींग पडटा ही वेगळी स्कील दुसऱ्याक शिकोवप ही वेगळी स्कील शिकेल जो बरो शिकोवपी आहा तेका सगळ्यांक चड ज्ञान आसतलें अशेंय सांगपाक जायना सो ह्यो ज्यो वेगवेगळ्यो स्किल्स आसात त्यो सगळ्यो स्किल्स तेका टिचरांकय दिवपाचो आमी प्रयत्न करतले आनी कोणाय अशें टिचरान सुद्दां बाबा आपूण हेतून कमी आहा म्हण कमी धरपाची कांय गरज ना हें नवें जें आसा गजाल आसा सो नवी गजाल प्रत्येक जाणाक आतां आमी कोविडान आमकां शिकयलें की कमाल डिजिटल टिचींग लर्निंग करपाक जाय म्हणून हें कोविड आयलें जाल्यार आमकां पयलीं खबर नाशिल्ली तो नवी मिडिया आशिल्ली ती कोणाक व्हडली व्हडली बरी बरी शिकोवपी आहा तेका कॅमेरा फेस करपाक जमना जालें आमकां खबर आसा तेन्ना आमी हें केलें सो ह्यो नवी गजाली आसा त्यो नवी गजाली शिकतना कोणेच कमी कोणाक धरपाची गरज ना ज्या ज्या गजालीचें ट्रेनींग जाय त्या त्या गजालीचें ट्रेनींग आमी दितलें सगळ्यांक दितलें आनी आमचो जो गोल आसा तो सगळ्या गोंयच्या सगळ्या स्कुलाचो स्टँडर्ड वाडोवपाचो आमचो गोल आसा थोड्या स्कुलाचो स्टँडर्ड वाडलो थोड्याच कमी जालो अशें ना सगळ्या स्कुलाचो स्टँडर्ड कशें आमी वाडयतले त्याचेर आमी त्या दृश्टींतल्यान आमी काम करतात आनी त्या दृश्टींतल्यान आतां हें एकाच बरोबर आज सुरू केलें जाल्यार फुडल्या वर्सा स्टँडर्ड वाडटलो अशें ना पूण ताका टायम लागतलो पूण त्या दृश्टींतल्यान आमचें काम चालू आसा की एकाच बरोबर सगळ्या स्कुलाचो स्टँडर्ड आमी कसो वाडयतलो त्या दृश्टींतल्यान आमी काम करतात एक जालें दुसरें सगळ्या जे कितें आतां आमकां लक्षांत येता सगळ्यांकच खबर आसा की मातशी सिटी बेज ज्यो स्कुलां आसात तांकां वेगळे तरेची भुरग्यांक फॅसिलिटी मेळटा रुरल भुरग्यांक कमी मेळटा तशें जावचें ना आमी ग्रामीण भागाकूय ज्यो भुरगे आसात तांकांय वेगवेगळ्या ज्यो कॉम्पिटेटीव एग्जाम्स आसात त्यो आन्सर करपा खातीर जे कितें त्याची ट्रेनिंगाची गरज आसा ते ट्रेनिंग आमी टिचरांकूच दिवपाक प्रयत्न करतले आनी त्यांचे प्रत्येकाक शिक्षण हे सगळ्यांक एक्सेसेबल करतले जे फाल्यां सकाळी अशें जावपाक फावना की ज्यांचे कडेन जे एफोर्ड करतात त्यांच्याच खातीर हे सगळे फॅसिलिटी आसतात अशें जावपाक फावना सो जेंका एफोर्ड जायना त्यांच्या खातीर हे सगळें फॅसिलिटी बऱ्यांतले बरें क्वॉलिटी एज्युकेशन जें आसा आमी क्वॉलिटीचेर काम करतातच क्वॉलिटी एज्युकेशनाची क्वॉलिटी वाडोवपाचें काम करतातच त्या भायर हें क्वॉलिटी एज्युकेशन सगळ्यांक एफोर्डेबल जावचें आनी सगळ्यांक एक्सेसेबल जावचें हेजेर आमचो भर आसा आनी एनईपी नेमकें तेंच सांगता
हे जाले उपरांत मागीर प्रत्येक भुरग्याचो जो कितें जे असेसमेंट जाता प्रत्येक हेका तो एक वेगळो पॅटर्न आता हळूहळू डेव्हलप करता NCERT ताणें एक आमचे कडेन सद्याक 26 शेअर केल्लो आसा पण तो आता हळूहळू मागीर केन्ना जातलो तेन्ना आमी परत प्रेस कॉन्फरन्स घेवन तुमच्या मुखार येवन तो सगळे लोकां कडेन पावपाचो प्रयत्न करता. ह्या शिवाय आता आमी आनीक डिसिजन घेतलो म्हणटाचो जेन्ना कोणाकय समजा अनेक इश्यू आता फिल्डार वचने येतले खबर ना आता आमकां आतां दिसता आमी सगळे हेडमास्टर कडेन उलयले तेंचे कितें बारीक बारीक इश्यू आशिल्ले ते आमी सेटल केले पूण सेटल केले नंतरय एखाद्या फिल्डार इश्यू येवपाक शकता. सो जून म्हयन्याक आमची अख्खी टीम ही सगळ्या तालुक्यांनी विजीट करतले सगळे तालुक्यांनी विजीट करतले आणि त्यांचे ह्या विजिटा वेळार आमी इंडिव्हिज्युअल स्कुलाचे इश्यू सुद्धा घेतले. आता सगळे तालुक्यात विजीट करता तेन्ना काणकोण, केपें, सांगें, धारबांदोडा, सत्तरी, मोर्मुगांव, बिचोली आनी पेडणे हेका एक विजीट आसतली आणि सालसे, तिसवाडी, बार्देस आणि फोंडा हेका 2 विजीट आसतल्यो प्रत्येकी कारण नंबर ऑफ स्कूल्स अर्दी स्कूल आमी एक विजिटाक कवर करतले अर्दी स्कूल दुसरी विजिटाक कवर करतले पूण आमी फिल्डाचेर वतले आणि फिल्डाचेर वचून कितें तेंगेले इश्यू आसा ते इश्यू सॉल्व करपाचो प्रयत्न करतले आणि हे 4 जुनाक सुरू जाले नंतर आमी हे फील्ड विजीट सुरू करतले. सुरवातेक पयली फील्ड विजीट सुरू करून ओगी रावचे ना मागीर कंटिन्युअस वतले. त्या भायर जेन्ना आमी ऑगस्टासान जेन्ना हे सगळें कंप्लीट हो सगळो पॅटर्न आमी ऑगस्ट पर्यंत जाग्यार घालपाक सोदता 1 ऑगस्ट पर्यंत 1 ऑगस्ट पर्यंत सगळे जाग्यार पडले काय फिल्डांतल्यान सगळे मागीर आमी परते दर 2-2 म्हयन्यांच्या गॅपा नंतर सगळे हेडमास्टरांची मिटींग घेवन तेंकां मुखारलो जो कितें प्लॅन आसा NEPचो मुखार आमी कशें वतले हे आमी तेंकां पयलेच सांगून तेंचे कडेन स्टेक होल्डरा कडेन डिस्कशन सुरू करतले. त्यामुळे आमचे फुडल्या वर्सा जेन्ना आमी 26 आनी 3 सुरू करपाक सोदता तेन्ना आमी इन एडवान्स सगळ्या तेजे ब्रिफींग घेवन आमी मुखार ह्या पद्दतीन आमी वचपाचें ठरयलां. एक म्हणटा तें सगळ्या ट्रेनिंग टिचरांक ट्रेनिंग आसा ते वेगवेगळे एक सब्जेक्टाचे ट्रेनिंग थोडे जे नवे सब्जेक्ट आयला ते सब्जेक्टाचे ट्रेनिंग आणि दुसरे म्हणटा ते अप्रोच टीचिंग मेथोडॉलॉजीची ट्रेनिंग आउटकम बेस्ड एज्युकेशन त्याची ट्रेनिंग कॉम्पिटन्सी भुरग्याची चेक करपाची ट्रेनिंग हे वेगवेगळे ट्रेनिंगा आमची सुरू जातल्यो ज्यो थोडी ट्रेनिंग त्यो फिल्डार वचून जातल्यो आणि थोडी ट्रेनिंग आमी ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशना कडेन टायअप केला त्या इन्स्टिट्यूशनाक आमी टिचराक धाडटले आणि ते ट्रेनिंग दितले. हो एक भाग जालो. दुसरे म्हणटा ते फिल्डार वचून आमी जे कितें प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम सॉल्व करपाचो प्रयत्न करतले जेणे करून आमकां दिसता की थंयचे थंय इश्यू सॉल्व जातले आणि प्रत्येक इश्यू जे कितें सोल्युशन आसा ते सोल्युशन काडपाचो आमी प्रयत्न करतले. 9th भुरगो नापास जालो जाल्यार कितें करतले? 9th जर भुरगो नापास जालो तर तो डायरेक्ट SSC बसू शकता काय ताका रिपीट करची पडटली? ना ताका रिपीट करची पडटली. आता रिपीट करची पडटा ना आता जो डायरेक्ट हे कोण फाटल्याच्यान बोर्डाचे हेतून तांणी सांगिल्लें की डायरेक्ट SSC बसू शकता. आता जी सध्याची सिस्टम आसा तातूंत तो तुका गेलो प्रायवेट प्रायवेट हितून तो आता डायरेक्ट जी जी सिस्टम आसा न्ही तातूंत ताची कॉम्पिटन्सी वाडयतली. म्हणजे कशें आसा की ताका तितले मिनिमम लेवलचेर तो येवंक ना. आमच्या लेवल प्रमाणे 9 पॉयंट्स केले आमी करतले पण त्या लेवलचेर येवंक ना. तर ताका ट्रेनिंग दिवन ताका जर तयारी करून घेवन त्या लेवलचेर ताका हाडप. म्हणजे वर्स रिपीट करचे पडटले. वर्स रिपीट करचे पडचे ना. एक आनी कशें ट्रेनिंग जातली ताच्या एकदा रिजल्ट जालो काय एक महिन्याभरात त्याची परत सप्लिमेंटरी घेवपाचो. सप्लिमेंटरी महिनाभरात तो ट्रेन करता म्हणटा तुमी जावं जावं ना जाल्यार तो डायरेक्ट SSC बसू शकता ना बोर्डार. परत ताका आनी हें आसा न्ही सेमिस्टर पॅटर्न नाही फुडल्या सेकंड सेमिस्टराक म्हणजे बसता परत रिपीट जाले वर्स. नाही तो त्या कॉम्पिटन्सीची हायडप ना जाल्यार रिपीट जाता. भुरगें फेल तातूंत सिस्टम डेव्हलप केलो आहा IT बेज
भुरग्यांचे रेग्युलर चेकअप जाता. इट इज बेस्ड सो एवरी मंथ तांकां MCQ टेस्टिंग जाता. ती तयार केली. MCQ टेस्टिंग जालें की ना तर ताजेर कशें करून कितलो हें जाता. सो मागीर आमकां टिचरांकय करता आनी आमकांय करता. सो स्कूल टेक इंटरेस्ट ते भुरग्यांक थंयच तांणी पुस्तक करता. रेमिडियल क्लास घ्या. ते सेक्रेटरी सांगला तो सिस्टम IT बेस्ड सिस्टम इंट्रोड्यूस करता. दॅट विल बी युनिक and every school and every child will come under it. So there will be immediate feedback of student as well as teacher in the school. ताका लागून ते आमी परते आमचो वचपाक चालू करता. मागीर ओरल एग्जाम आसता तांची, असेसमेंट आसता ते आसा ते इंटरनल आसा. ते ते आसता. आसता इंटरनल आसा 20%. ते 20% आसा. प्लस बॅक विथ IT बेस्ड MCQ टेस्टिंग एवरी मंथ. कंटिन्युअस आसता ते. त्यांच्याकडे कॉम्प्युटर लॅब आसा. ताजेर मोबायल मोबायलाचेर मोबायल दिवचो पडटा भुरग्यांक तो मोबायल यूज करता. खंयचो मोबायल यूज करपाक कॉम्प्युटर आसचो पडलो जाल्यार स्कुलान कॉम्प्युटर लॅब आसची पडली नाजाल्यार मोबायल आसचो पडलो. सर टीचर्स आणि स्टुडंट्सांचे उलयले न्हू, पेरेंट्साचे कितें कन्फ्युजन आसा काय म्हणून स्कुलान दिवपाक खबर ना सारकें. सर परत जे आसा पळय परत सिस्टम जे आसा ती कशी प्लेस जाता. वा समजा आमी हें केलें नाशिल्लें भुरग्यांक नाशिल्लें अशें ना. परत जे आसा परत सेम सिमिलर हें जाता. दॅट इज द नीड ऑफ द आर्ट. जर कितें पळय आमी जेन्ना फिल्डार वतले जाल्यार आमचे जो कितें थोडे त्या स्कुलान थोडे कॉम्प्युटर रेंज ना आनी हें सगळें आमकां कळटलें. आतां कितें आसा की इंटरनेट ना म्हणून उरचें ना. मोबायलाचेर जावपाक शकता. पूण हेजो सगळ्याक मोबायल एफोर्ड जाता अशें कांय ना. सो कितें सोल्युशन काडपाचो. परत कांय स्कुलान ह्या एपाक लागून परत चार्ज करतात, परत फीज घेतात. ना आमी आतां ऑलरेडी सांगलें ऑलरेडी सीएमान अनाउन्स करून जालें थोड्या नोटिसी बिटिसी केली. सो एडिशनल चार्ज म्हणटा ते एडिशनल फी चार्ज करपाक मेळचे ना. सर तोच प्रश्न आशिल्लो. तुमी स्टुडंट्स आनी टिचर्साचे उलयले पूण पेरेंट्सांक सुद्दां खूब कन्फ्युजन जावपाक शकता हितून. सो ते मागीर कशें कितें जेन्ना भुरगो आपलो खंयची सब्जेक्ट आमी पळय जे कितें हें सगळी जो कितें ज्या पद्दतीन वचपाक सोदतात तेच्यो सगळ्यो आमी एक पॉवर पॉयंट प्रेजेंटेशन तयार करून सगळे स्कुलाक आज धाडटले हेडमास्टराक सांगलां आमी. आनी तांकां सांगलां सगळ्या पेरेंट्साक तांणी शेअर करा आनी तांकां तेंय सांगलां आमी. समजा जर खंयच्या पेरेंट्साक कितें स्पेसिफीक क्वेरी आसा तेन्ना आमी जेन्ना पळय फिल्डार येतले तेन्ना तांकां पेरेंट्साक सांगा म्हण की आमचे कडेन डायरेक्ट समजा जर त्या हेडमास्टराक ती क्वेरी सॉल्व करपाक जमली ना जाल्यार ती आमचे कडेन त्या दिसाक त्या पेरेंट्साक एप्रोच करपाक जाय. आमी अवेलेबल आसा अशें आमी हेडमास्टराक आज सांगलां. आमी पयलें इन एडवान्स हेडमास्टराक धाडटले. हेडमास्टराक सांगलां आमी ती मॅनेजमेंटाक आनी पेरेंट्साक धाडात. आनी समजा जर खंयच्या पेरेंट्साक जर स्पेसिफीक क्वेरी आसा जाल्यार आमी जेन्ना पळय फिल्डार येतले तेन्ना आमकां मेळून ती क्वेरी सॉल्व करपाक जाय. सो इंडियन लँग्वेजीस म्हणटाले तुमी तातूंत स्पेसिफीक कितें आनी तांचें टिचींग कशें आसता. कित्याक थोडे भुरगे मागीर इंडियन लँग्वेजीस म्हणल्यार देर इज अ वास्ट हें खुबश्यो इंडियन लँग्वेजीस येतात. तशें सगळ्योच हांगा कशें आसा की तितले ऑप्शन जाय ताका मिनिमम तितली भुरगीं जाय. मिनिमम भुरगे आजचे तारखेक आमकां अशें दिसता की कोंकणी मराठी आनी हिंदी हेच मॅक्झिमम ऑप्ट करतले. थोडे कडेन थोडे स्पेसिफीक स्कूल आसा थंय एखाद्याक उर्दू ऑप्ट जावपाक शकता आनी थोडे कडेन स्पेसिफीक भुरग्याक थंय कन्नड ऑप्शन मागतले. म्हणजे आयचे तारखेचो आमचो एसेसमेंट सांगता. आमी एसेसमेंट केलें आसा पयलीं आनी तेजे प्रमाणे खंयचे ऑप्शन कितें ऑप्ट करपाक शकता भुरगीं. सो आमकां अशें अंदाज आयले त्या प्रमाणे हिंदी कोंकणी आनी मराठी हे मॅक्झिमम ऑप्ट जातल्यो आनी थोडे कडेन कन्नडा ऑप्शन मागतले भुरगे आनी थोडे कडेन उर्दू ऑप्शन. हेजी शिवाय कितें ऑप्शन मागतले आयचे तारखेक अशें आमकां दिसना. 15 भुरगे एका स्कुलान अशें आयचे तारखेक अशें दिसना. संस्कृत मागतले आनी अरेबीक मागतले. सो थंय सुद्दां जर पळय मागतले आतां जर जे मागपाक सोदतात ते थंय आमी कितें जो कितें टिचर किंवा अवेलेबल करून दिवपाक किंवा तांकां एनओसी दिवपाक तेजी तयारी आमी दवरला.
सांगा. दुसरं म्हणजे वोकेशनल एज्युकेशन जेन्ना म्हणटा तुमी ऑलरेडी NSQF सादारण 220 स्कुलांनी तेच NSQF 220 स्कुलांनी आसा पळय तेच आमी सगळ्या स्कुलांनी सांगला प्रोवायड करतात. ओके आनी तांचे टिचर्स कशे प्रोवायड करता सर? आमीच प्रोवायड करता तशें करता. सो डायरेक्ट तांचे कडल्यान रिक्रुटमेंट जावचो ना. इट वील NSQF आमचे कडेन जाता तसोच जातलो आणि NSQF जातलो आणि NSQF जातलो सगळ्यांनी NSQF घेवपाक जाय पण ना ऑप्शन दिता आमी जेन्ना पळय तो कॉम्प्युटर घेवपाक जाय तेचे कडेन आसा तोय घेवपाक मेळटलो. हावेवर न्यूज येस थँक्यू. पहिले खातीर ते 6 वर्सांचे तो सॉल्व इशू पयलीक जे एडमिशन आसा ते 6 वर्सांचेर मेळटलें. आमचे कडेन तेच्या पयलीं मेळटलें. जे पळय ऑलरेडी KG आसा KG 2 आसा त्यांना रिलॅक्सेशन दिले अप टू 26 अप टू इयर 2026. मागीर 6 वर्सांच्या मागीर नो रिलॅक्सेशन. फक्त KG 2 आसा तांकांच रिलॅक्सेशन नाजाल्यार 6 वर्सांचेर भितर घेता. 2 वर्सांच्या नंतर जो घेतला अंदू वर्साक KG 2 आहा तेकाच मेळटलें रिलॅक्सेशन. फुडली तेचे फुडली वर्साक आतां जो KG 1 आसा ताका KG 2 पडटा. पूण नवो जो भुरगो येता नवो एंट्री मारता तेका 6 वर्सां कंप्लीट करता. बाकीचे भुरगे जे ऑलरेडी सिस्टमीक आसा त्या भुरग्यांक 1 वर्स आमी पेड्याक करचे ना. जे ऑलरेडी सिस्टमीक ना आनी जे एंट्री मारतात तांकां 6 वर्सांचेर एंट्री मारता. हे रिलॅक्सेशन ओन्ली फॉर गोवा काय बाकीच्याकूय फूल भारतभर आसा? खंयचे हे 6 वर्सां आतां तुमी म्हणटा 5 वर्सांचो जो गोंया खातीर रिलॅक्सेशन स्टेट वायज प्रत्येकान वेगवेगळे केल्या थोड्या अजून इम्प्लिमेंटच केले. सो प्रत्येक स्टेटी वायज वेगवेगळे आसा. 2026 साच्या उपरांत 6 वर्सां येस. Goa will be the first state to implement this. Which one? NEP for 9. NEP for 9. Goa will be one of the first state. आता ह्या वर्साक कितले जाण वता आमकां खबर ना. हेजे पयलीं कोणी इम्प्लिमेंट केले ना. सो ह्या वर्साक आमचे बरोबर आनी कोण कोण वता हांव तशें खबर नासतना क्लेम करना. पूण ह्या वर्साक आनी कोणी वचपाक शकता. बट गोवा एक वता आणि कोण कोण वतात म्हाका आयडिया ना बाकीचे स्टेट. तो आमकां एक साधारण जुलै वर्साक कळटले कोण कोण स्टेट इम्प्लिमेंट करते. बट ह्या वर्साक गोवा विल बी वन ऑफ द फर्स्ट जे वतात. वन ऑफ द फर्स्ट स्टेट. आमची बरोबर आमी फर्स्टच ना पूण आमी एकटेच फर्स्ट अशें हांव म्हणपाक शकना ना. आमी पयलेच नवीन आमी फर्स्ट बट वी आर आमीच फक्त फर्स्ट अशें म्हणपाक आनी कोण कोण वतात ते वतले. नो वे. फाउंडेशन लेवलाचेर आमी आनी आसाम आनी 2 स्टेटींनी ऑलरेडी लायला फाउंडेशन लेवलाचेर. आनी हायर एज्युकेशन लेवलाचेर खूब जाणांनी स्टेटी ऑलरेडी केल्ली आसा.